पाच सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सरांनी सांगितलं 64 लाखाचं पॅकेज, 20 लाखाचं पॅकेज. इथं बसलेल्या मायबापांना एक विनंती आहे की आपल्या लेकराला पैसा कमवायचं हे जरूर शिकवा. आपल्या लेकराला पैसा कमवायचं हे जरूर शिकवा, पण त्यासोबत माणुसकीही शिकवा. ती सध्या काळाची गरज आहे. कारण इथं बसलेली पोरगी नीटचे क्लास करत असेल तर आताचे मायबाप लेकराला म्हणतात, बाळा जी कर JEE, नाहीतर नीट कर NEET, है ना. आजकालचा प्रत्येक मायबाप आपल्या लेकराला एक तर काय कर, JEE जी कर, नाही तर NEET नीट कर. आमच्या काळात बाप आमच्या पेचकाला 2 लाथा घालायचा, जे बी करायचं ते नीट कर म्हणायचा. काळ बदललेला आहे. हा, सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या. हे का म्हणालो की आपल्या माईनं आपल्या बापानं पोराला एक शिकवा की बाळा तुला डॉक्टर व्हायचंय, नो प्रॉब्लेम. तुला MBBS डॉक्टर व्हायचंय, नो प्रॉब्लेम. तुला इंजिनियर व्हायचंय, नो प्रॉब्लेम. पण हे होत असताना तू लहान होता तेव्हा आम्ही एका दवाखान्यात गेलो होतो आणि दवाखान्यात जात असताना 15,000 रुपये बिल झालं होतं. 5,000 रुपये कमी व्हावेत म्हणून तुझा बाप कॅबिन समोर 5 चक्रा मारू लागला. येणाऱ्या काळात तू डॉक्टर होय, बढियापैकी मोठा दवाखाना टाक, पण त्या दवाखान्याच्या कॅबिन मध्ये तू जेव्हा बसलेला असेल तर समोर एखादा गोरगरीब शेतकरी ज्याच्या गळ्यावर फाटलेला रुमाल असेल, ज्याच्या शर्टाला कुठतरी छिद्र पडलेला असेल, ज्याची चप्पल तुटलेली असेल, त्याला तू ह्या कॅबिन मध्ये येऊन 5,000 रुपये कमी करावे ही म्हणण्याची येळ येऊ नये. तुझ्या मनाने ते कमी करावेत, असा तू डॉक्टर होय, हे मायबापानं पहिले आपल्या लेकराला शिकवा. मुळात माझं शिक्षण आहे पोरो 12वी D.Ed. त्याच्यात मला 10वीला मार्क आहेत 75.20%. मला 12वीला मार्क आहेत 80.33%. मला D.Ed.ला मार्क आहेत 80%. पण याच्यात गफलत एक आहे, ह्या तिन्ही परीक्षेमध्ये महे मार्क महे मनाचे नाहीत, पूर्ण कॉप्याचे. आणि लोक मला बोलवलेत मार्गदर्शक म्हणून. त्याच्यात जी ही फील्ड आहे, या फील्डचा ना आपला धतुरा काही संबंध नाही. म्हणजे सर मला कॉम्प्युटर फक्त ऑन करता येते आणि ऑफ करता येते, त्याच्या बाहेर माईच्या सांगतो आपल्याला काहीच कळत नाही. हा, माझ्याकडे कामाला मात्र 30-40 लोक आहेत, हे मात्र विशेष आहे. कारण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एखादी भाषा एखादा स्किल, कारण मी आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये परभणीमध्ये एक कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला टोटल पॉलिटिकलचे पोरं होते, पॉलिटेक्निकचे. आणि पोरं असताना एक पोरगी आणि पोरग सूत्रसंचालन करू लागले. दोघांनी बंबाट मेकअप केलेलं आणि दोघं इथे येऊन बोलू लागले आणि बोलताना टोटल इंग्रजीत बोलू लागले. आता विचार मंचावर बसलेले टोटल लोक काय होते, प्राध्यापक होते. त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही डिव्हिजन असतात, विभाग असतात, त्याचे विभाग प्रमुख होते. आणि त्याच्यात एकटा फक्त मी होतो 12वी D.Ed. मला ते येऊन मधात बसवलं, कार्यक्रमाचा मी मुख्य मार्गदर्शक. आणि ते पोरगन पोरगी टोटल इंग्रजीत बोलायले. मी कोमात गेलो. आपला इंग्रजीचा कुठंच संबंध नाही. अर्धा तास पोरगी जोरात बोलायली, पोरग बोलायला, एक वाक्य पोरग एक वाक्य पोरगी. आणि तेवढ्यात ती पोरगी म्हणली, मिस्टर विठ्ठल कांगणे कम ऑन द स्टेज. मला कळलं आपल्याला बोलायला बोलले. मी आलो. आल्याच्या नंतर सांगितलं, बाबा मॅडम, त्या दोघायला म्हणलं की सर तुम्ही दोघं अर्धा तास जे इंग्रजीत बोलले आपल्याला काही धतुरा कळाला नाही, पण तुम्ही मग नाव घेतलं, कदाचित मला इथं बोलायला बोललेलं असेल म्हणून मी आलो. मग मी त्या ठिकाणी एक वाक्य सांगितलं की मान्य हे बाबा, कांगणे सरला इंग्रजी बोलता येत नसेल, कांगणे सरला कदाचित बोललेली इंग्रजी समजत नसेल, तरी माझ्याकडं इंग्रजी शिकवायला, मला इंग्रजी समजून सांगायला 4 लोक काम आलेत. मॅटर हे का म्हणायला पोरं माहितीये का, मग शिक्षण 12वीत झाले, मी कुठं कॉप्या केल्यात, मी आर्ट मध्ये शिकलोय, मी कोणत्या गावातला आहे, माझी भाषा कशी आहे, माझे माय बाप कसे होते, मला शिकवणारी परिस्थिती कशी होती, डज नॉट मॅटर. त्याला का मसर हेकणी आहे, मोडकी आहे, सिंग तुटलेलं आहे, दूध द्याली दुधासी मॅटर आहे.
तसंच सर कुठं शिकले, काय शिकले, सरला इंग्रजी येवो न येवो, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर पहिल्यांदा बोलायला मीच असतो, एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणून मायबापांना एक विनंती आहे, हे जे लेकर आहेत पोरियो, आज फ्रेंडशिप डे, इथं बसलेल्या तमाम मायबापांना विनंती आहे, तुमचा लेख म्हणून सांगायलो, हिच्या हातात फ्रेंडशिप बँड दिसला, ताटे सर हिच्या हातात खरंय म्हण नको, तिथं बोल नको बायल्यावानी, हिच्या हातात फ्रेंडशिप बँड दिसला, ते जर मुलीनं बांधला असेल तर नंबर 1 कार्यक्रम आहे, पण जर तो बँड पोरानं बांधला असेल तर कार्यक्रम बिघडलाय. कळलं का? पोरगी नीटला गेली, नीट होऊन आली, क्लासला गेली फिजिक्सच्या, कॉफी शॉप मध्ये बायोलॉजी, बापाच्या डोक्याची केमिस्ट्री. हे मी पुढं रोकटोक सांगायलो, आवर्जून सांगायलो मायबापांना, फ्रेंडशिप डे, पोरींनाही विनंती आहे आपली मैत्रीण असावी, पण मित्र ही कन्सेप्ट बाळांनो बदलणारी आहे. तुमचे 5वीला मित्र वेगळे होते, त्याच्यातलं एखादं नाव तुमच्या लक्षात आहे. 10वीला तुमचे मित्र होते, त्याच्यातलं एखादं नाव लक्षात आहे. 12वीला मित्र होणार आहेत, त्याचं एखादं नाव लक्षात आहे. त्यानंतर तुम्ही जॉबला जाणार आहेत, तिथं तुमचा एखादा मित्र होणार आहे. त्या ठिकाणी नंतर नोकरीला जाणार, तिथे एखादा मित्र तुमचा जीवलग राहणार. पुढं बदली होणार, तिथं तुमचा एखादा मित्र होणार. शेवटी गावाकडे जाणार, गावातला मंदिराच्या पारावर बसणारा एखादा मित्र तुमचा होणार, आणि शेवटी मात्र तू एकटाच जाणार. पण या प्रत्येक हयातीत तुझं सुख दुःख जाणून घेणारे एक मित्र तू या नात्यानं देवानं तुझ्या घरात दैवी रूपी 2 माणसं पाठवलेत. त्याची काळजी तुला पदोपदी पाहिजे. त्याचं नाव एक तुझी माय आणि एक नाव आहे तुझा बाप. ते तुला आठवलं पाहिजे. आणि हे मित्र जिंदगी सवारी या भंगार भुंगार गाण्यानं मित्रत्व कधीच व्यक्त होत नाही. मित्र कोण? अरे आपण मोकार टाइमपास करायलो तेव्हा मित्र या नात्यानं कोणीतरी आला, आपल्या खांद्यावर हात टाकला आणि तो म्हणला, भाऊ चल अभ्यास करू. त्या बापानं ट्युशनची फीस भरताना कोणाकडे पैसे मागितले ते मी पाहिले. त्या बापाची फाटलेली बनेल मी पाहिलेली आहे. त्या बापाच्या घरावर असलेले पत्र मी पाहिलेले आहेत. तो मित्र आपला कामाचा आहे. पण मित्र मित्राच्या आयुष्याला जो नाही तो, कळलं का, प्राणी लावण्याचं काम करत असेल तर तो भिकारचोट आपला मित्र नाही. नाहीतर तो ट्युशन मध्ये आला, आपल्या जवळ बसला, बढियापैकी तो लक्ष होतं, मास्तर बी बरोबर शिकू लागलं, आणि तो जर तू या कानात म्हणत असेल, भाऊ अर्धा तास झाले फक्त तुझ्याकडे पाहू लागली, आता हे जेवढे शिट्या मारायलेत, आरडायलेत, यायला सिरियस गोष्टीशी काय घेणे. सयारा काय रडायलेत, चक्रा आल्यात, दातखिळी बसायली. अरे भरलेल्या चपलीचा वास द्या त्याला, है ना. कांदा नाही त्याच्या समोर, नाहीच काय झालं तर इंड्रेल पाजा 2-3 घोट त्याला. अरे दलिंदर हो, आपल्याला रडू कधी यावं, रडू यावं आपल्या बापाची परिस्थिती पाहिल्यावर. अरे हे लक्षात घ्या ना, आपला बाप तिथं का बसलाय, या विचार मंचावर बसायला आपल्या बापाला खुर्ची का नाही. आपला बाप किती दिवस कोणाचे भाषण ऐकणार. अरे एक स्थिती आपल्याला बदलली पाहिजे, कुठली तरी प्रगती आपण केली पाहिजे, आपलं नाव घेतलं पाहिजे, आपल्या बापाची छाती स्वाभिमानानं फुगली पाहिजे, आपल्या बापाला मधातून वरती बोलवलं पाहिजे, लोकांनी आपल्या बापासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याला कुठल्या भाषणाची गरज नसते. भाषणानं काय होतंय कधी लक्षात घ्या, प्रेरणा ही आतून असली पाहिजे, मोटिवेशन आतून असलं पाहिजे. कोंबडीचं अंड आहे का, ते बाहेरून फुटल्यावर आमलेट होतंय, आतून फुटल्यावर नव्या जीवाला जीव देते. आपलं काम ते आहे, आपल्या मायबापासाठी कोणीतरी यावं, भाषण द्यावं आणि तुम्ही प्रेरित व्हावे, एवढे नाबालिक तुम्ही नाहीत. मायबापाला एक विनंती आहे, फ्रेंडशिप डे चालू झालाय, अनेक पोरी असतील, तिच्या हातात पायाचं बेल्ट दिसला का, त्याचं नाव फ्रेंडशिप आहे का, आणि तो जर पोरानं बांधला असेल तर एक पोरग पोरगी मित्र मैत्रीण होऊ शकतात का नाही. मी काही शास्त्रज्ञ नाही,
त्याच्यातला तर स्पेशालिस्ट नाहीच, पण एवढं मला माहित आहे, कुटाणे केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. मी बोललेल्या सर्व गोष्टी यायला कळाल्या, आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. त्यांनी तर नसता आलं तरी जमलं असतं. पण पोरिओ, मायबापांना एक विनंती आहे, जर येणारा काळ बदलायचा असेल, आपल्या लेकराकडून काही आगळ्या वेगळ्या अपेक्षा असतील, तर सध्या हे त्याचं वय आहे का, हा कोमजलेल्या फुलातून बाहेर निघलाय. याला तुम्ही आता कंट्रोल केलं तर येणारा काळ कंट्रोल होण्याचा आहे. इथं बसलेल्या किती मोर्निंगकर मोबाईल हातवर करा. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. माईच्या सांगा किती पोरीकड मोबाईल आहे, असा हातवर करा. एवढ्याच पोरी आहेत. जिच्याकडे मोबाईल असेल आणि जिने हात वरती केला नाही, मग ही जीभ काळी आहे. घरी गेल्यावर तुला सौम्य अटॅक येणार. मोबाईल किती जणीकडे हातवर करा. पोरायपैकी मोबाईल किती जणाकडे. लव यू पोरो. तुम्हाला दररोज मार पाहिजे केळे हो. अरे 10वी 12वीला आहेत तुम्ही, 12वीच्या आत असणाऱ्या हातवर करा. 12वीच्या आत 12वीच्या आत 12वी झाली नाही असे किती जण हातवर करा. 12वी झाली नाही असे किती जण हातवर करा. 12वी पास किती जण हातवर करा. मधल्या काहीच हात तुम्ही पहिली लेत का. मग प्रॉब्लेम काय आहे. 12वी झालेल्या किती जणी आहेत. नाही ते इसरून गेला असेल मी पोरग हे म्हणून. मुख्य गोष्ट ही आहे पोरो, इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, आपल्या लेकराला हे थांबा रे, आपल्या लेकराला काय द्यायचं द्या, पण त्याला तुमची परिस्थिती कळू द्या. बाप या नात्यानं आपण कुठं किराणा दुकानावर कामाला आहेत ना, एक दिवस आपल्या अवलादीला सोबत न्या. तुम्ही काय काम करता हे त्याला कळू द्या. तुमच्याकडे कुठून पैसे येतात ते त्याला कळू द्या. तुम्ही शेतात काम करतात ना, हा शहरात बढियापैकी शर्ट घालायला आहे, याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यानंतर या भिकार चोटाचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे ना, याच्या पोस्ट 1500 आहेत, याचे फॉलोअर 150 आहेत. का इथं बसलेल्या पोरांना तेच सांगायला, तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामला 3 प्रकारचे ब्लॉक आहेत भास्कर सर. याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे पोस्ट, याच्याबद्दलच्या दैनंदिन रुटीन मध्ये हा काय टाकणार ती गोष्ट आहे पोस्ट. दुसरा आहे याला किती जण फॉलो करतात, बरोबर आहे का. आणि तिसरा आहे हे किती जण फॉलो करते, बरोबर आहे. तर असे कित्येक नमुने आहेत. यायचा मधला रकाना कमी आहे आणि उजवीकडला रकाना जास्त आहे. त्याच्यात हे पोरग फॉलो कोणाला करायले, त्याच्यात हे पोरग फॉलो कोणाला करायले, ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून केस कुरुळे केले. हे फॉलो कोणाला करायले, ज्यानं गुंडागर्दी माजवली आहे. हे फॉलो कोणाला करायले, जो समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला आहे. हा फॉलो कोणाला करायला आहे, बाईज कमबॅक. हा फॉलो कोणाला करायला आहे, ज्यानं मारामाऱ्या केल्या. हा फॉलो कोणाला करायला आहे, ज्यानं दुसऱ्याच्या डुप्लिकेट गाड्या फिरवल्या. अरे फॉलो करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, फॉलो करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षांना, फॉलो करायचे आपली परिस्थिती बदलण्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून तुमचं आणि आमचं डोकं सुधारण्याचं काम करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीला. आपलं व्हायला काय माहितीये का, आपण या फॉलोच्या नादामध्ये, मी आवर्जून सांगतो पोरो, रील पेक्षा रिअल लाईफवर फोकस करा. ही जी तुमची रील लाईफ आहे का, याच्यापेक्षा रिअल लाईफला फोकस करा. आणि जेव्हा आपलं काम चांगलं असतंय का, काम चांगलं असतंय तेव्हा आरशात भांग पडताना आपण केसातून हात वरती घालतो, तेव्हा त्या आरशातल्या चेहऱ्याकडे पाहून आपण आपल्याला म्हणू शकलो पाहिजे, आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार.
ते म्हणता आलं पाहिजे. आणि ते म्हणायचंय त्यासाठी काम तसं लागल, त्यासाठी परिस्थिती तशी लागल. तुम्हाला मी काय म्हणलं, हे विचारमंच आहे. विचारमंचावर बसलेले कोण कोण आहे? क्लास घेणारे सर आहेत, कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणारे सर आहेत, एक सामाजिक सेवक आहेत, एक इन्स्टिट्यूट वाले भास्कर सर आहेत, त्यांचे मित्र आहेत, आणि मेघना दिदी येणार आहेत. हो ना, मेघना दिदी येणार आहेत. सक्सेस काय म्हणतात माहिती आहे का? 2019ला मेघना दिदीचा कार्यक्रम होता, तिथं मी सूत्रसंचालन करायला होतो. कोण येणार आहे त्याचे नावं घ्यायला होतो, आणि आज सर त्याच्या बाजूला आहेत. ही सक्सेसची डेफिनेशन आहे. हे सहज काहीच होत नाही. तुम्हाला मी काही मोटिवेशन द्या, मी काय वक्ता नाही, बिकता वक्ता तर नाहीच. हे वक्ता बिकता मला कोणी म्हणलं की मलाच ताणे आले. मला आपण 12वी पास आहे ना, आपण कधी वक्ते झालो. लोक पुन्हा प्राध्यापक म्हणाले, मग शिक्षण 12वी आणि पुढे टाकायले प्राध्यापक. मी माझ्या मनात टाकीन, लोक टाकायलेत. आता लोक उद्या डॉक्टर टाकतील, मला काय हे नाही. बरंच आहे ना. मुख्य गोष्ट का सांगायला बरो, हे जे विचारमंच आहे का, बापानं आपल्या लेकराला एवढं शिकवा की बाळा, या कुठल्याही खुर्चीवर, कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी आपल्याकडे सत्ता लागते. सत्ता, पालकमंत्री, कळलं का? आपल्याला कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही. तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हायचं रे? त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमदार होऊन फक्त लोकायला घोडे लावू नको, एवढं चांगलं काम कर. नेता हो बापा, फक्त लोकांचे चांगले काम झाले पाहिजे, तिला महत्वाची गोष्ट आहे. एवढ्यापैकी मला सांगा, त्याला एकट्यालाच वाटलं आमदार व्हायचंय. तुमच्यापैकी जरी वाटलं असतं तर बाजूची हसली असती का नाही? माय आणि तू आणि आमदार. आमचं पोरग म्हणलं असतं मला व्हायचं, बाजूचं म्हणलं असतं भाऊ इसाची अंडरपॅन्ट, डॉलरची बनियान है ना, रिअलमीचा मोबाईल, धुऱ्यावर बा बेजार, 4 जागी पत्र गळायलेत, इथली बकेट उचलून तिथं ठेवायला. तू, आपण गरीब आहेत, आपण किती चांगलं काम करा, लोक आपल्याला ताण देणार आहेत. म्हणून बाळांनो, कुठलाही स्टेज असू द्या, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. ती आपल्या नशिबात येणार नाही. दुसरी गोष्ट आहे, विचार मंचावर बसायला दुसरी गोष्ट लागते आपल्याकडे, मालमत्ता. तिथं येणारच नाही. बेदार आहेत आपण त्या बाबतीत, बरोबर आहे. आता तुम्ही काय रेतीचं टिप्पर चालवणार नाहीत, बरोबर आहे का? तुम्ही रेतीचं टिप्पर चालवणार नाहीत, आपापाचा पैसा खाणार नाहीत. म्हणजे विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते, आपल्या नशिबात येणार नाही. मालमत्ता लागते, ती पण आपल्या नशिबात येणार नाही. मग बापाने एक पोराला सांगा, बाळा देशातल्या कुठल्याही स्टेजवर बसायला सत्ता लागते, मालमत्ता लागते. जरी ह्या 2 गोष्टी आपल्याकडे आल्या नाही तरी बाळा, बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. हे बापानं लेकराला सांगायचं. महाबाप आमदार नव्हता, महाबाप जमीनदार नव्हता, महाबाप ग्रामपंचायत सदस्य नव्हता, पण सध्या कांगणे सर उपमुख्यमंत्र्याच्या बाजूला. येणाऱ्या काळात आपला कार्यक्रम मुख्यमंत्र्यासोबत आहे. काही दिवसात कांगणे सर तुम्हाला मोदीच्या बाजूला दिसतील. पक्षप्रवेश म्हणून नाही, नाव असेल गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष, आपला दुसरा पक्ष नाही. हा, आपलं आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य. बाकी भंगार गोष्टीत आपल्याला इंटरेस्टच नाही. नेता होऊन काय करायचं? फॉर्च्युनर पहिलेच घेतली, बंगला पुढच्या वर्षी व्हायला, पुन्हा काय लागते? सोनं नाणं, इसेच खलास. सध्या नाद खुला आहे आपला. एक हात सोन्याचा आणि एक चांदीचा आहे. सध्या इसेच आहे. पुन्हा कोणाला लुबाडून नाही. 1 तास कुठं बोललं तरी 50 पक्के. 49,999 पण नाही, 50. आता 1 तारखेपासून 60 केलेत.
1 लाख. साधारण माणसं असतील 50. हा, मात्र मी कुठल्याही कार्यक्रमात गेलो 49,999 बी घेत नाही, पण मात्र ते 50,000 रुपये माझ्या वैयक्तिक सुखासाठी, माझ्या बायकोच्या राणीहारसाठी, माझ्या पोरीच्या भविष्यासाठी खर्च केले तर मी झोपेत मारायला पाहिजे. ज्या पोरीला मायबाप नाही, जिला शिकायचं, ज्या लेकराला मायबाप नाही, त्याच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो. म्हणजे एवढे विचार आपले भंगार नाहीत की ते पैसेही आपल्याला कमी पडतील, हे लक्षात घ्या. बहुतेक भास्कर सरांचा फोन आलता, मला तुरकर सरांनी फोन केला. मी त्यांना सांगितलं की बाबा नवीन नवीन पोरं आहेत, नवीन कामाला लागलेत, सहसा 99% 7-8 घंटे क्लास असल्यामुळे मी फोन उचलत नाही. त्यांना सांगितलं बरं पैशाचं काही घेणं नाही. म्हणलं माझ्याकडे जे अनाथ लेकरं आहेत त्या अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्य द्या, त्या अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्य द्या. कार्यक्रमाला येऊन मी काय वक्ता बिकता नाही, मी डेली रुटीन घडलेल्या घटनेवर बोलत असतो. वक्त्याचं काम असतं याचा डायलॉग घे, त्याचा डायलॉग घे, याचा त्याला चिपकून दे, 2 हिंदीच्या शेरोशायरी मार, तू टाळ्या वाजव, गेला मोकळा पुन्हा. नंतर तू बी विसरून गेला. तर आपल्या देशात भाषणानं काही लय मोठा धतुरा फरक पडला नाही. इथं बसलेल्या बाय आहेत, एवढे कीर्तन ऐकले आपण, सासू सुनाचे भांडणं चालूच आहेत. कीर्तन ऐकू ऐकू कीर्तनकार श्रीमंत झाले, तसे भाषण देणारे लोक श्रीमंत झाले. आपल्यात काही धतुरा बदल झाला नाही, आपलं तेच चालू आहे. 2 जणी भेटल्या, तिसरीवर गप्पा, ही गेली की तिच्यावर गप्पा. बदल लय मोठा कुठं झाला. पण इथं बसलेल्या बापांना एक विनंती आहे, ह्या जे पोरं आहेत, तुमच्याकडे तो मोबाईल नसेल पण या पोराच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम नावाचं ॲप आहे. त्याच्यावर याचं प्रेम, याचं दुःख, याच्या भावना, याचा संघर्ष, याला कोणी डावललं, ह्या प्रत्येक भिकारी गोष्टी तो स्टोरीच्या रूपानं व्यक्त व्हायला आहे. तिला बोलायचंय, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. ती याचा फोन उचलणं, ती याला बोलणं, हे स्टेटस स्टोरीवर तिला मेन्शन करून, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1.5 किलोमीटर पळणारा तू काय धतुरा धमाका करणार. याला कोणी पैसे दिले नाही, याला कोणी वाईट वेळेत साथ दिली नाही. याचा डायलॉग, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि हे किराणा दुकानात पुड्या बांधायला तू काय हिशेब ठेवणार. म्हणून मायबापांना तुमचं पोरग म्हणून विनंती आहे, शाळेत आपल्याला मास्तरानं तुडू मारले, आता येईल मास्तर मारिनात. म्हणून एक विनंती तुमचा लेख म्हणून करायलो, हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. त्याचं चुको न चुको मायच्यान सांगतो तरी हाना. उद्या श्रावण सोमवार हे चांगला वार हे, कळलं का. वेळ ठरवा दुपारी 2, शाळा बिळा संपली, बाळा ये. श्रावण सुमार हाफ डे असतो ना, 2 वाजता. कधी कधी पोरं तुम्ही पण इमानदार आहेत, जर कधी तुमचा बाप विसरला तर तुम्ही तुमच्या बापाला फोन करायचा, पप्पा आय एम रेडी, वाय आर नॉट कमिंग. कळलं का. आपल्या कमरेचा बेल्ट आपल्या बापाकडे द्यायचा, म्हणायचं 2-4 टाका का, आणि काय मारायचंय. आणि जरी तुम्ही मारताना पोरांनी विचारलं पप्पा का होन, तर तुम्ही तुमच्या कॉलरला हात लावून म्हणायचं तेरा बाप अभी भी जिंदा आहे. गरजेचं आहे. म्हणजे पोराला वळण द्यायचं का बिघडवायचं हे तुमच्या हातात आहे. त्याचा मोबाईल चेक करा, त्याचं प्रेमावर दुःख, प्यार, इश्क, दर्द, लव स्टेटस दिसलं, हाना. इथून पुढे वार सोमवार, वेळ दुपारी 2. आता टाळी एका हाताने वाजत नाही, म्हणून ह्या ज्या पोरी आहेत, यायला वाळ मंगळवार सायंकाळी 5. नाही, दोष तुमचा नाही. पोरात इकडे पहा, सध्या राज्य कोणाचं असं जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर सध्या राज्य कोणाचं, तर राज्य एकाच बापाचं आहे. त्या बापाचं नाव आहे बाबासाहेबाच्या संविधानाचं. हे लक्षात घ्या. बाबासाहेबाच्या संविधानाचं जे राज्य आहे का, या संविधानात एक गोष्ट आहे भाऊ, काय, ज्या घटकावर अन्याय झाला का त्या घटकाला मोठं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. पहिले अन्याय कोणावर झाला, पोरीवर तुमच्यावर झाला. पहिले अन्याय कोणावर झाला, आपल्या माया बहिणीवर झाला.
अन्याय कोणावर झाला? आपल्या व्यवस्थेवर झाला. अन्याय कुठे झाला? आपल्या चरित्रावर झाला. अरे सध्या अख्खे दिवस तुमचे एखाद्या पोरानं टक लावून 15 सेकंदापेक्षा जास्त तुमच्याकडे पाहिलं का, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले उचलून नेऊन टपटप हाणतात. म्हणजे एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून एखाद्या पोरीकडे पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून त्याला पोलीसवाले टायर मध्ये गुदगुदू हाणतात. नुसतं पाहिल्यावर. त्यानं जर डावा डोळा लपलप केला तर मग इसेच खलास. नुसतं पाहिल्यावर एवढं हाणतात. पण ताई, तुला कस काय कळालं त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं? म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही. आमचं पोरग लय सोपे. आमच्या पोराला चॅलेंज नाही. आमचं पोरग पहिले पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे. आमच्या पोराला कळालं तू अकाउंट पब्लिक आहे. आमचं पोरग मॅसेंजर मध्ये जाते. तुला डायरेक्ट मेसेज नाही करत, तुला एक टिंब पाठवते, तो सेंड. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरग त्याने डायलॉग ऐकले असते, सफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो. आमचं पोरग 2 टिंब पाठवते, टपक टपक सेंड. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमच्या पोरानं डायलॉग ऐकलेले असते, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. आमचं पोरग 3 टिंब, टपक टपक टपक. मग आमची ताई रिप्लाय देते, हम HMM. म्हणून बापांनो, ताईनं माईची साडी नेसली, मेकअप केलं आणि ताईनं स्टोरी ठेवली, कुणीच नव्हतं रे कान्हा. इशेत नाही, कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना हना. याच्याशिवाय पर्याय नाही. औलादीवर कंट्रोल लागल. हे गरिबीन, परिस्थितीन, मोटिवेशन, काही धतुरा कोणातच बदल झाला नाही. अरे मोटिवेशन तुम्हाला काय लागतं रे? आपल्याला मोठ्या शाळेत शिकताना अडचणी आल्या, मोटिवेशन आहे. आपल्या बहिणीचं लग्न साधं झालं, मोटिवेशन आहे. आपल्या बापाची फाटलेली बनेले, मोटिवेशन आहे. आपल्या बापाच्या चपलेच्या अंगठ्यात खेळा ठोकलेला आहे, मोटिवेशन आहे. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरावर लाइटिंग लागली, आपल्या घरावर लाइटिंग नाही, मोटिवेशन आहे. आपल्या बापाला फीस भरताना अनेक अडचणी आल्या, मोटिवेशन आहे. अख्खे लोक कार्यक्रमाला मोठमोठ्या गाड्या घेऊन आल्या, आपला बाप पैदल आला, मोटिवेशन आहे. मग पहिला पगार भेटला पाहिजे, आपण गाडी गावात नेली पाहिजे, आपल्या बापाला फाट्यावर बसवलं पाहिजे, आपल्या बापाला गाडीत बसवलं पाहिजे, ती गाडी गावात नेली पाहिजे. जिथं गर्दा आहे तिथं दरवाजा उघडला पाहिजे, आपल्या बापाचा पाय बाहेर पडला पाहिजे, कचकन आपण मागायला दरवाजातून निघलो पाहिजे, आपल्या बापाच्या पाया पडलो पाहिजे. ज्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला पैदल पाहिलं होतं, तो बाप पहिल्यांदा कार मध्ये गावात आला पाहिजे. त्याला मोटिवेशनची गरज आहे. त्याला कोणाच्या भाषणाची गरज काय? अरे ते परिवर्तन आतून आलं पाहिजे. काहीतरी बदल करायचा आहे. येणाऱ्या काळात एक गाडी तरी आपल्या बापाला पण गिफ्ट देऊ शकलो पाहिजे. अरे इथं बसलेल्या पोरी आहेत, तुमच्या बापाकडे मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये बापानं स्टेटस ठेवलं देवा धर्माचं, बरोबर आहे का? त्या बापान कधी स्टेटस ठेवलं का? जस्ट एन्जॉय इन गोवा ठेवलं का? ठेवलं बापान स्टेटस? बापान स्टेटस ठेवलं जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर? ठेवलंय का? का नाही ठेवलं? परिस्थिती. का नाही ठेवलं? आपला बाप खाली, विचार मंचावर लोक कोण, कशामुळं? परिस्थिती. जगात सर्वात वाईट काय? गरिबी. कळलं का? अरे कांगणे सर जुना पेडगाव रोडून पैदल जायचे 6 किलोमीटर तिकडे त्या सुपर मार्केटला क्लासला, मित्राचे कपडे घालून, लोकांचे कपडे घालून आपण त्या क्लासला जायचो. अनेक परिस्थिती वाईट होती. मला काय मोटिवेशन होतं काय? कमी म्हणलं होतं परिंदो को मंजिल मिलेगी उनके फैला हे पर कहते. काही धतुरा नाही. मनी बिनीनं काही धतुरा होत नसते. आपल्याला मनी शिकवल्या, वाळूचे कणही रगडता तेलही गळे, मी तुला टोपलं भर वाळू देतो घास. मनी कामाच्या नाहीत. आपल्याला मनी शिकवल्या, आथरून पाहून पाय पसरावे. आता ढोळम्या तू मोठा झाला, तू हे पाय बाजाच्या खाली चाललेत. बाज बदल, आथरून बदल, गावाच्या बाहेर पड, दलिंदर मित्र सोडून दे. मित्रत्व पाहिजे ना. कृष्ण आणि सुदामाचं मित्रत्व नाही पाहिजे. अरे मित्र मरताना स्वतःच्या मरणाला देखील कवटाळता आलं पाहिजे. तसा मित्र लागतो छत्रपती शंभूराज आणि कवी कलशासारखा. आज मित्र काय?
आज आपल्याला मित्रत्व काय शिकवायले? हे मित्र दलिंदर है ना, तुला मही शपथ आहे, घ्यावाच लागते. ते भिकारचोट आपला मित्र काहीच होत नाही, एकच झुरका मार, मही शपथ. ते भिकारचोट आपला मित्र. महेश 37 एक क्वार्टर आणू, ते भिकारचोट आपला मित्र. मित्र कोण? अरे ज्याने आपल्या बापाची परिस्थिती आठवून दिली तोच आपला मित्र. म्हणून पोरींना नाही सांगायलो, बाळा पोरग मॅसेज करताय, आपण हम म्हणतो, आमचं पोरग मग म्हणतंय. सफलता एक चुनौती है, इनका स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. शेवटी असते ना, जय जयकार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. असतं पोरग आमचं तुला पिंपळाचं पान पाठवतंय गुलाबी रंगाचं. ते पिंपळाचं पान डेंजर आहे. ते मोबाईल मध्ये असं खाली जाते आणि वरती येते, जुई जप. त्याच्यावरून तू नंबरवर येते. नंबरवर आल्याच्या नंतर 11वी 12वी धोक्याचं वय. लगेच आमचं पोरग सेलू कॉफी शॉप, त्याच्याकडे 50, त्याच्याकडे 30, 80 रुपये भांडवल, आणि दोघं कॉफी शॉपला. आणि त्याच्यात मग आमचा झाकण झुल्या म्हणतो, तुला काय हवं? आमची ताई, आबा मला पिझ्झा हवा. मग काट्याचा चमच्यान, बारूकचा घासन, पिंक कलरचा रुमालन, हळूहळू होट बसणे, फळाल करून हपकडा थाना तिच्या है ना. काय हवं? पिझ्झा. काट्याचा चमचा बारीकसा घास घेती आणि हळूहळू रुमालानं पुसती. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष निस्ता टकामका पाहतो. आमची ताई म्हणती, काही घे ना, भांडवल संपलं, 50 तर पिझ्झ्यात गेले, 30च राहिले है ना. तर त्या हॉटेल, त्या कॉफी शॉप मध्ये काट्याच्या चमच्यानं पिझ्झा खाणारी ताई गावाकड भिंतीकड तोंड करून परातीत काला करून खाती तू. त्यामुळे आपले दिवस विसरायचे नाही, आपली परिस्थिती विसरायची नाही, आपल्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाहीये. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्याच्यात आमची ताई त्याला विचारते, तुला काय हवं? मला कोल्ड कॉफी हवी. कोल्ड कॉफी? अरे भुसणाऱ्या तोंडाच्या घरी परातीनं काळा चहा पिणारा तू, तुला कहायला कोल्ड कॉफी लागते रे? भाऊ म्हणून पोरी एक वाक्य तुमच्याकडून घ्यायलो, तुला कॉफी शॉपला बसायचंय, तुला कॉफी शॉपला बसायचंय, कोल्ड कॉफीची ऑर्डर द्यायची, कॉफी मध्ये ट्रॉ टाकायचाय, सेल्फी साठी मोबाईल करायचाय, तू सेल्फी काढणार आहे, तू कुठतरी नोकरी लागणार आहे, पहिला पगार तू असणार आहे, आणि त्या सेल्फी मध्ये तुझ्या माग खंबीर तुझा बाप माग दिसणार आहे, त्या बापाला तू कॉफी शॉपला नेणार आहे. ते काम तुला करायचंय. आयऱ्या गैऱ्या भिकार चोटासोबत आपल्याला फिरायचं नाही. कोणीतरी येईल, आपलं मोकळं रान असावं, कोणी खेळून जावं, एवढ्या भिकारी अवलादी आपल्या नाहीत. आपण कोणाच्या संपर्कात आहेत, आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने बोलतो हे कळणं काळाची गरज आहे. नाही तर आपली परिस्थिती वाईट आहे. एखादा पोरग आपण रंगाने काळी सावली आहेत, नाका डोळ्यात इकडं तिकडं आहे, आणि एखादा पोरग आपल्याला पाहायला येतंय, आपल्याला भर पाहुण्यामध्ये बसवल्या जात आहे, 100 प्रश्न विचारल्या जातात, तू तोत्री हे का पाहिल्या जाते. त्यानंतर महत्वाची गोष्ट, आपल्या घरातल्या कपाल काना नाहीत, म्हणून आपल्या घराच्या बाजूला जो शेजारी आहे त्याच्या घरून पाहुण्यासाठी आपल्याला तात्पुरते कप आणावे लागतात. आपल्या घरात कधी पोहे केले नाही, पण त्या पाहुण्यासाठी पोह्याची व्यवस्था केली जाते. एवढं झाल्यावर तो पाहुणा सांगतो, संध्याकाळी सांगतो, आणि संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, या वर्षी आम्हाला लग्न करायचं नाही. याचं कारण तू रंगानं काळी सावळी आहे, याचं कारण तू नाका डोळ्यात थोडी इकडे तिकडे. त्या पाहुण्याने तुला नापसंत केलंय, पण तू नायब तहसीलदार आहे, तू DYSP आहे, तू डेप्टी कलेक्टर आहे, तू PSI आहे, तू STO आहे, तू ASO आहे, तू MBBS डॉक्टर आहे, तू इंजिनियर आहे. मग मॅटर तू दिसण्याचं नाही, मॅटर तू काय करते त्याचे, मॅटर तू या पदाचं आहे. अरे मग आपलं काम काय आहे? आपण नोकरी लागलो पाहिजे, आपला पगार आला पाहिजे. पोरग आपल्याला नाही, आपण त्याला पाहायला गेलो पाहिजे. 4 मैत्रिणी गाडीत टाकायच्या, त्याला पाहायला जायचं, आपण बसायचं, त्यानं चहा ट्रे मध्ये आणला पाहिजे, त्याला एकांतात बसायचं, तू त्याला प्रश्न विचारायचा, ही पॅन्ट तुझीच आहे का? हे अंगातलं शर्ट तुझंच आहे का? किती कमवतो? आणि तुझं काम आहे तेव्हा बेरोजगार पोरासोबत लग्न करायचं. तू ऑफिस मधून त्याला फोन करायचा, डाळ ठेव 15 मिनिटात याले, चहा ठेव, दुधाचा मला ठेव, बिना दुधाचा तू पिये. कळलं का? दिवस बदलण्यासाठी विचार करावा लागतो का? त्यासाठी विनंती एकच करायलो, हे जे IT वाला सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये काम करत असताना पोरं काही करा, पण त्या क्षेत्रात काम करताना टॉपचं करा. महाराष्ट्रात क्लास लय लोक घेतात,
महाराष्ट्रामध्ये क्लास लय लोक घेतात, पण विद्यार्थ्यांच्या हृदयाला टच करावं लागते, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. कळलं का? तुमचं काम नेक असेल का, लोक तुम्हाला मदत करतात. मागं पोलीस भरती होती भास्कर सर, तर त्या पोरांना परभणीत आल्यावर कुठं उड्डाणपुलाखाली किंवा रेल्वे पटरीवर झोपावं लागलं. अनेक परिस्थिती वाईट होती. आणि बाबा ज्या पोरांच्या भरोश्यावर आपण मोठे झालो, म्हणून चला आपण त्या पोरांना काय करू, जेवणा खाण्याची व्यवस्था करू. 1 महिना काहीतरी परीक्षा चालू होती आणि 1 महिन्यात दररोज आम्ही त्या पोरांना जेवणं खावणं राहण्यासाठी मंगल कार्यालय केलं. मला 6-1 लाख रुपये खर्च झाला. मी 6 लाख रुपये खर्च केले, पण महाराष्ट्रातले लोक तुमचं काम नेक असेल तर तुम्हाला मदत करायला उभारलेले आहेत. लोकांनी दुसऱ्या दिवशी मला 8 लाख रुपये पाठवलेत. म्हणजे खर्च 6 लाख झाला. हे काय सांगालो मी, की पोरो तुमच्या बापानं तुमच्याकडून एक अपेक्षा ठेवलेली आहे, म्हणून तुम्हाला याच्यात जा, तिकडे ट्युशनला जा, कॉलेजला जा, नोकरी करण्यासाठी जा. का तर वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेट खेळताना 94, 95, 96 रन झाल्यावर लोक बोंबलायचे, सचिन आय वॉन्ट 6, सचिन आय वॉन्ट 4. कारण त्या लोकांना माहित होतं ते 4 आणि 6 मारण्याची ताकद त्याच्यात आहे. याचा अर्थ तुमच्या बापाला माहित आहे की आपल्या पोराची अवकात कोणती आहे, म्हणून बापानं तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सांगितलं तू जाय, मी कसंही राहील, किती अडचणीवर मात करेल, पण तू या शिक्षणात काही मात्र बदल होऊ देणार नाही. त्या बापाचा शब्द मात्र वाया जाऊ देऊ नका. आणि काय असतं माहितीये का, हे भास्कर सर असतील, टीम असतील, ताटे सर असतील, यांचं काम काय, कार्यक्रम का ठेवतो आपण. कार्यक्रम ठेवण्यासाठी काय असतं माहितीये का, कोणीतरी असतो माणसाच्या एका विचारानं. कारण जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. काही करा पोरो, पण गोरगरिबाचा सन्मान करा. शरीर बनवून इथं तुमची आमची सुरक्षा करणारे बाउन्सर आहेत. तो एक माणूस आहे, तो कोणाची तरी सुरक्षा करण्यासाठी उभा आहे का नाही, त्याचाही आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. ज्या शाळेमध्ये आपण शिकायला आहे तिथे एखादा चपराशी झाडत असेल, त्याचाही आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. आपल्या घरामध्ये माय राब राब राबती, तिचाही आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. रस्त्यानं चालताना वेळ जास्त झाली, ती पोरगी एक संधी नसून ती जबाबदारी आहे. दुसऱ्याच्या घरातल्या पोरीत माय बहीण दिसली पाहिजे, ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, तेही आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम कशामुळे बाबा, तर आवर्जून सांगायला एक गाव असते, हे प्रत्येकाच्या नशिबात आहे. एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते. असं समजा एक गाव असते, म्हणजे IT वाला ही टीम आहे, याच्यातून अनेक लेकरांना रोजगार द्यायचा आहे. कारण सध्या सरकार तर आपल्याला बेरोजगार करायले, मग रोजगार देणारा कोणतरी लागेल ना. सरकार, नेते लोक यायचा विषय सोडून द्या, पण महत्वाची गोष्ट, आपल्याला जर रोजगार मिळत असेल तर तो मिळताना प्रत्येक गोष्टीत तुमची क्वालिटीच पाहिल्या जाते. इथं काय आयरे बैरे नथू खैरे कोणालाही जॉब मिळत नाही. याच्यातही तुम्हाला काम करावं लागेल, याच्यातही जास्त वेळ द्यावा लागेल, तुमची क्वालिटी कंटेंट दाखवावं लागेल, है ना. नात करती काही यावंच लागते, तसं म्हणल्यानं जमणार नाही. एवढे कापले तेवढे कापले बसा बोकांडीवर, जमल का. क्वालिटी लागल. आणि तुम्हाला वाटेल की त्या हॉटेलच्या भरोश्यावर त्या लोकांनी फॉर्च्युनर घेतली, घेऊ द्या, पण शिक्षणानं काय होतंय, अरे तुम्ही आपापाचा पैसा करून किंवा आगळा वेगळा मार्ग करून काही करून तुम्ही कार आणू शकता, पण संस्कार आणायला मायबापाच्या हातात लागतो. हा, संस्काराला मायबापाच्या हातात लागतो. मी एकच विनंती तुम्हाला करायला, कार्यक्रम कशासाठी, एक गाव आहे, एका गावामध्ये एक सुंदर पोरगी. बापाला वाटलं आपण पोरीचं लग्न करू, पण लग्न करण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा घेऊ. मग काय परीक्षा घ्यायची म्हणले, मग त्यानं काय केलं, एक असा हौद खांदला 20 फुटाचा आणि सांगितलं बाबा जो कोणी या हौदातून पळून जाईल, हे मुद्दाम तुमच्यासाठी का सांगलो, जो कोणी याच्यातून पळून जाईल त्याला आपली पोरगी आणि 10 लाख रुपये देऊ. आता 900 900 गवसे पोरगी सुंदर 10 लाख रुपये म्हणल्या विषय नाही. एकाने शर्टाचे बटन काढले आणि नेमकं उडी मारणार त्या उड्यात पोरीचा बाप म्हणला, ए दलिंदरा, काळजाचा तुकडा तुला द्यायलो, 10 लाख रुपये द्यालो, तुला काही येडा का खुला वाटायलो. त्या हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, हिंचू आहे, खेकडा आहे. त्यानं शर्टाचे बटन लावले, जान है तो जहां है, जिंदगी एकदाच आहे. 10 लाख काय चाटायचे का. अर्धा तास झाले, पाऊण तास झाले, कोणीच उडी मारणं. शेवटी पोरीचा बाप म्हणला या गावात कोणी मर्द नाही,
या गावात सर्व भेकाड लोक आहेत, मला सूरवीर जवाई पाहिजेत होता ज्याला मरणाची भीती नाही. एवढं म्हणतो ना म्हणतो तेवढ्यात कोणतरी हौदात उडी मारली. हौदात उडी मारल्यावर ते गडबडलं आणि पोहण्याचा प्रयत्न करू लागलं. तेव्हा हे जे लोक आहेत का, हे लोक त्या काठावरले बोंबलायला लागले, कयाल झक मारायला उडी माराव, आता मरतो ना तू, चावतय साप तुला, खातीन मगर तुला, एरी भीती हातलंय आळी हे, काय झक मारायला उडी माराव, मरतो आता तू. त्याला कळलं आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार. बाहेरचे बोंबलायले बोंबलू द्या. त्यानं जेवढी ताकद शरीरात आहे तेवढी एकत्र केली, हातानं पाणी ओढलं आणि पवत पवत अर्ध्या मधात आलं. अर्ध्या मधात आल्यावर लोकांकडे पाहिलं, पूर्ण लोक शांत झाले. पवत पवत हौदाच्या पलीकडल्या काठापर्यंत गेलं. जे भिकारचोट लोक म्हणाले काय झक मारायला उडी माराव, मरतो ना तू, तुला मगर खाईल ना, साप चावील ना, तेच लोक म्हणले आम्हाला माहित होतं तू करू शकत होता. काय अशा मरेल वाणी वाजायच्या. आपल्या भावकीत कोणी मेलं का? आम्हाला माहित होतं म्हणले तूच करू शकतो, चॅलेंज नाही तुला, कमवान कमवान कमवान. ते झप झप पाणी हाणाले, कमवान कमवान. तेच लोक त्याला सुरुवातीला काय म्हणू लागले, तेच लोक शिवा देऊ लागले का नाही. असं करता करता ते हौदाच्या काठावर पाहून बाहेर निघलं. लोक दना दना त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागले. सुरुवातीला तेच लोक शिवा देऊ लागले, तेच लोक. तसं प्रत्येक क्षेत्रात काय बेजार व्हायला, आपलं काम आहे का ते. आणि तू सक्सेस झाला भाऊ, फोटो पाठव ना, स्टेटस ठेवायचे. काय म्हणतात ते, फोटो पाठव ना, स्टेटस ठेवायचे. कारण दुनियाची रीत है पोरो, कामयाबी में दुनिया आपके साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया आपके खिलाफ होती है. ते पलीकडल्या काठावर गेलं आणि पलीकडल्या काठावर गेल्यावर लोक टाळ्या वाजवू लागले. पोरीच्या बापानं सांगितलं भाऊ मानावं लागेल तुला, तुझ्यासारखा धाडसी शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा पोरगाच मी पाहिला नाही. मी धन्य झालो तुझ्यासारखा जवाई मला भेटायला आहे. म्हणून विनंती करतो जवाई बापू तुम्ही विचार मंचावर या. ते पाय फाकत फाकत येऊ लागलं. बाकीचे लोक दना दना टाळ्या वाजू लागले. ते विचार मंचावर आलं. विचार मंचावर येत असताना पोरीच्या बापाकडे रागान पाहू लागलं. पोरीच्या बापाला वाटलं याच्या आठाने बिठाने हरवले असतील. पुन्हा पोरीच्या बापाला मन आठवली. येडे लोक इतिहास घडवतात शहाणे वाचतात. त्या म्हटलं काय सांगता याचा स्क्रूबिरी ढिला असेल तर. इतिहास घडवायला ही शहाणपणच लागते, आयऱ्या गैऱ्याच्या बात नसते इतिहास घडवणं. लय मोठे राजे होते, माझं वैयक्तिक साम्राज्य असलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या काडीच्या देठाला हात नाही लागला पाहिजे, इथं पोरीला सन्मान मिळाला पाहिजे, माईला आगळी वेगळी वागणूक मिळताना तिला तिचा दर्जा आणि आदर मिळाला पाहिजे. ती शिकवण देण्यासाठी माझं साम्राज्य आगळं वेगळं असावं. म्हणून तुमच्यासाठी आमच्यासाठी अख्खी हयात खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज कानाकोपऱ्यात रस्त्या रस्त्यात आपल्याला स्वाभिमानाने दिसतात. हे सहज होत नाहीये. कुठला तरी प्रतिकार, कुठली तरी एक गोष्ट आपल्याला डायव्हर्ट करणारी पाहिजे. जुन्या काळात अरे जगत होते लोक, कोणाच्या पाठीला धाडू होता, कोणाच्या गळ्यात मडकं होतं. 700 शतकापासून हालापेष्टा चालू होत्या. अनेक मोठमोठे लोक होऊन गेले. कोणाला सुचलं का? पण एका माणसाला सुचलं हे मला बदलायचंय. एका माणसाला सुचलं हे मला बदलायचंय. तो माणूस आज बाप आहे. तो माणूस आज बाप आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे का सांगलो मी तुम्हाला. आज पोरी आहेत. आज तुम्ही कुठल्याही देवाच्या धार्मिक विधी पूजा आराधनेला जा, कुठेही जा, पण रस्त्यानं जात असताना चौकात कुठतरी हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, तो तुम्हाला म्हणत आहे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. गरजेचं आहे ते, पर्याय नाही. तुमची पूर्ण व्यवस्था त्यानं बदलली. मग त्याला सांगितलं बाबा की जवाई बापू मी धन्य झालो, तुमच्या एवढा सुरीर माणूस मी पाहिला नाही. मग विनंती आहे सांगा म्हणले, तुम्हाला 10 लाख देऊ का पोरीचा हात देऊ. ते पळत पोरीच्या बापापाशी आलं. पोरीच्या बापाचा हातातला माईक हिसकून घेतला आणि पोरीच्या बापाकडे पाहून रागानं म्हणलं, ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल, मला हौदात येताना धक्का कोण द्याला त्याचं नाव सांग. हे का सांगायला माहितीये का? बाळांनो, येणारी जगातली कुठलीही स्पर्धा पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. येणारी कुठली गोष्ट पार करण्याची ताकद तुमच्यात आहे. 10वी 12वीला चांगले मार्क घेण्याची ताकद पण तुमच्यात आहे. तुम्हाला गरज होती धक्क्याची,
ते धक्का देण्याचं काम IT वाला टीम करायली, इथं बसलेला विचार मंच करायला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि राहिली गोष्ट एक आवर्जून सांगतो, कोणाच्याच भाषणानं आतापर्यंत राज्यात देशात फरक पडला नाही. त्याच्यात मी काय अपवाद ठरणार नाही. मायबापांना शिकवा. इथं शिकवत असताना स्पर्धा परीक्षेत यायचंय, परिस्थिती बेजार करायली आहे, है ना, हालापेस्ट आहेत, कुठंतरी सालान आहेत, है ना, काम करून शिकावं लागले. आणि अशा वेळेत कुठंतरी शिक्षणामध्ये आर्थिक अडचण येत असेल तर तुमचा लेख म्हणून परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आहे. जिला मायबाप नाहीत, ज्याला मायबाप नाहीत, त्याला तर त्याचं खाणं पिणं राहणं कपड्यासहित मीच करत असतो. पण जिथं परिस्थिती आडवी येत असेल तर त्याही लेकराचा एक भाऊ म्हणून त्याच्या शिक्षणामध्ये सदैव उभा राहील, ते बी मोफत. हा शब्द इथून द्यायलो. त्यानंतर मी आवर्जून सांगत असतो, कुठल्याच भाषणानं पोरं बदल होत नाही. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात. बरं, तुमच्यापैकी पोरी अशा किती जण आहेत तिथं मैत्रिणी होत्या पण एकमेकीला बोलत नाहीत? माहिती सांगा. मैत्रिणी आहेत पण एकमेकीला बोलत नाहीत. आज फ्रेंडशिप डे आहे ना. मैत्रिणी आहेत पण एकमेकीला, तुम्हाला मायच्या विचारलं मी, मायच्या माया नाही तुमच्या, अशा किती मैत्रिणी आहेत पण बोलत नाहीत? एक बी नाही. एखादी असं मैत्रीण आहेत पण आता बोलत नाहीत, काहीतरी बिनसलं एकमेकीला, राग आला बोलत नाहीत. कोणी राह उभी राहा, विनंती आहे. असं नाही एखादी मैत्रीण आहे एकमेकीला बोलत नाही, सर्वच बोलतात का? पोरापैकी रे नाही, तुमचं काय नाही, तुमचं 2-2 मिनिटाला मिटते. पोरीपैकी कोण आहे? एकही नाही. ताटे सर याच्याकडे लक्ष द्या. आणि जर मायबापा हाणत नसेल तर तुम्ही बुधवार ठरवा. ट्युशनच्या टायमाला आल्या 2 रट्टेन मग वर्गात. पोरीओ, मी एक काय म्हणायला तुम्हाला, आज फ्रेंडशिप डे, तुम्ही जरी बोलत नसाल तर मला एक विनंती तुम्हाला केली की जर कोणी असतील की बाबा काहीतरी शाळेमध्ये क्लासमध्ये ट्युशनमध्ये तुमचं बिनसलंय आणि तुम्ही एकमेकीला बोलत नाहीत, अशा कोणी आहेत का? उभी राहा, काही ताण घेऊ नको, उभी राहा. अरे तो भाऊ आहे, मी ताण घेऊ नको, उभी राहा, उभी राहा. हा, तुझी मैत्रीण कोण आहे? नाव सांग. माईक माईक दे तिच्याकडे. नाव बसून सांग, नाव सांग. बरं, ती इथे आहे का? इथे आहे का ती? इथे आहे का? काय नाव आहे? श्रद्धा. ती कुठं आहे मग? गावाला गेली. बाकीच्या पोरीचं काम आहे ती आल्यावर तिला भेटणे आणि या दोघीने एकमेकीला मिठी मारली पाहिजे. त्याचा दोस्ताना जागृत झाला पाहिजे. हे तुमचं काम आहे. का कोणाबद्दलच मनामध्ये राग द्वेष ठेवायचा नाही. पुन्हा कोणी हे करे माईच्यान सांगा. एखादी पोरगी आहे का जी बोलत नाही? इथंच येतात दोघी बी आहेत, बोलत नाही. पोरगी म्हणलो मी, हा पोरग नाही आहे का? पोरापैकी आहे का रे एकमेकाला बोलत नाहीत? पोरीपैकी एकही नाही का? हा, फक्त पोरीची पोराचं दोस्तांना नसावं, जरा त्याला लांब ठेवा, नाही तर महाकार्यक्रम करसाल, हे का नाही? थोडं जागरूक व्हा. मी आवर्जून का सांगितलं की भाषणानं काय लय मोठा बदल होणार नाही. मायबापाला एक विनंती, आपल्या लेकराकडे लक्ष द्या. कोणाच्या संपर्कात ते पहा. पैसे किती कमवले तर तुमच्या अकाउंटला 5 कोटी रुपये येणार नाहीत. रात्री 8-9 वाजता त्यांच्यासोबत जेवा. कुठं जाती, ट्युशनला बरोबर चालली का, घरी बरोबर यायली का, कोणत्या वेळेत यायली त्याकडे लक्ष द्या. बाकी काही कोणत्या मोटिवेशनची गरज नाही. का? जगातला एकमेव देश आहे. काय रे, काय म्हणला? मला आवाज येईन तो. हा, जगातला एकमेव देश आहे. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? अमेरिकेत कुठला देव नाही. जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा मला. जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जाती कुठे आहेत? पंथ कुठे आहेत? समाज सुधारक कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत? क्रांतिकारक कुठे आहेत? प्रबोधनकार कुठे आहेत? विचारवंत कुठे आहेत?
वक्ते कुठे आहेत? कीर्तनकार कुठे आहेत? दलिंदर कुठे आहेत? यस. काय धतुरा परिवर्तन झालं? अरे जगातले सर्वाधिक जास्त देव भारतात, जगातले सर्वाधिक धर्म भारतात, जाती भारतात, पंथ भारतात, क्रांतिकारक भारतात, विचारवंत भारतात, समाज सुधारक भारतात, प्रबोधनकार भारतात, कीर्तनकार भारतात, वक्ते भारतात, तरी भिकारचोट दलिंदर भारतात, गरीबाचा पैसा खाणारे भिकारचोट भारतात, याजाने पैसे देऊन त्याच्या मनकुटीवर पाय ठेवणारे भिकारचोट भारतात, सिमेंटवर गायब करणारे भिकारचोट, डांबर खाणारे भिकारचोट, संडाचं छत गायब करणारे भिकारचोट, नोकरीत 1 लाख पगार असून गोरगरिबाचे पैसे लुबाडणारे भिकारचोट, शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट, शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट, शाळेची हल्लेली फरची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट, शाळेची 200 कोटीची इमारत असताना कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट. बदल काय झाला? बदल काय झाला? अरे गेली वर्षानुवर्षे बोलायला जगातला एकमेव देश आहे. अरे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखरदाण्याने बांधून ठेवावं लागते ते देश भारत आहे. पानपोई आहे ना, त्याच्यावर ठेवलेला ग्लास साखरदाण्याने बांधून ठेवावं लागते, बांधून नाही, पक्की एडिंग करून. काय धतुरा परिवर्तन झालं? जगातला एकमेव देश आहे. अरे ज्या देशात बँकेतला बिना ढाकणाचा 2 रुपयाचा पेन सुतुळीने बांधून ठेवावं लागते. काय धतुरा परिवर्तन झालं? जगातला एकमेव देश आहे ज्या देशात ट्रेन मध्ये संडास मधलं टमरेल बांधून ठेवावं लागते. काय परिवर्तन झालं? परिवर्तन काय झालं? आजही या देशात 10% लोक उपाशी झोपतात. आजही या देशातल्या 10% लोकांना राहायला घर नाही. मग आपण भाषण ऐकून परिवर्तन काय झालं? अरे मानवतेची खरी व्याख्या काय? माझ्या ताटात भाकर आहे, माझ्या धुडीत भाकर आहे. एक व्यवस्था आहे जिच्या ताटात आणि धुडीत भाकर नाही. माझ्या धुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना सलाम आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. ते करतो का हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याला कुठल्या मंदिराला देवा धर्माला जायची गरज नाही. घरीच मायबाप आहेत, त्यांच्या पाया पडायचं. उद्यापासून एक संकल्प करा. तो संकल्प काय? घरातून कुठेही पडा, पण बाहेर पडताना माईच्या घरी माय जर असेल तर माईच्या उपस्थितीत पाया पडा. बाप असेल तर बापाच्या पाया पडा. का? बाकी कोणाच्या पाया पडा नका पडू. कारण आपण एवढं व्हायरल झालो, एवढं सर्व केलं, हे पाहायला जर मायबाप असते तर मायाबापांना छाती ठोकपणे अख्खं गाव विकत घेतलं असतं, अभिमानानं मायबाप फिरला असता. हे नंतर मी कोणाला दाखवलं, मी आल्यावर लोक आरडायले, टाळ्या वाजवलेत. हे साम्राज्य पाहायला बाप असणं गरजेचं असते, हे पाहायला माय असणं गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला सांगलो, एक काम तुम्हाला करायचे. ते काम कोणतं? की मायबाप जोपर्यंत तोपर्यंत एक दिवस आपण आणायचा की बाबा मी तिथं बसलो पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, पण मी आयोजकाला सांगितलं पाहिजे माया पहिले माया बापाला बोलो. एक खुर्ची रिकामी असली पाहिजे, आपला बाप तिथं बसला पाहिजे, आपली नजर आपल्या बापाकडे गेली पाहिजे, आपल्या बापानं आपल्याकडे पाहिलं पाहिजे, बाकीच्या लोकांनी तोपर्यंत टाळ्या वाजवल्या पाहिजे. ते सुख बापाच्या नशिबात देण्याची ताकद आपल्यात आहे. आपल्या बापाला कुठं बसवायचंय ते आपल्या हातात आहे ना. आपल्या बापाला कोणत्या गाडीत फिरवायचं ती ताकद आपल्या हातात आहे. आता काय करावं लागेल? थोडं सिरियस व्हावं लागेल. थोडं, हे तुमचं वय आहे. कोणीतरी येईल आणि भाषण देईल, काही धतुरा फरक पडत नाही. त्यानं बदल होत नसतो. कोणाच्या स्टोरीनं माणसाची स्टोरी क्रिएट होत नाही, कोणाच्या रीलनं माणूस कधी रिअल होत नाही. म्हणून विनंती एकच आहे की आपल्या मायबापाच्या नशिबात स्टे झालं पाहिजे. आपल्या अंगावर पडलेला गुलाल आपल्या बापानं असला पाहिला पाहिजे. आपल्यावर जिवंतपणे गुलाल पडावा कधी? काहीतरी प्रगती केली म्हणून. नाही तर वाहनं वाकडे तिकडे चालून शाहरुख खान होऊन पलटी पडला आणि मेला तर जिवंतपणे बापाला खांदा देण्याची वेळ त्यावर येणार नाही याची काळजी तो घेतली पाहिजे. आपल्या बापाचा तो सन्मान केला पाहिजे. भारतातलं परिवर्तन येणं होणार नाही. अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला निघले तर सुई धागा सोबत ठेवतात. का? तर एखादं सीट फाटल्याला दिसलं तर शिवून टाकता येईल. आपल्या इथलं भिकारचोट एसटीत बसतंय, पहिले पाहतंय सीटात 1 बोट जाते का, नंतर पाहतंय 2 बोट जातात का, नंतर पाहतंय 3 बोट जातात का, आणि मग काय करते? अख्खं सीट फाडून टाकते आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे. बाकीची प्रतिज्ञा गायब. ह्यातच माझे सौख्य समवले आहे. परिवर्तन करा. मायबापाचा लढा आहे, तो लढा. रात्री 3 वाजता परभणीत आलेलो आहे. त्याच्यानंतर सकाळी यूट्यूबसाठी 2 क्लास घेतलेत. तब्येत 5-6 दिवस झाले बरोबर नाही, पण दिलेला शब्द होता, येणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर इथून पुढे पुन्हा अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. जालन्याला कार्यक्रम आहे.
संध्याकाळी पुन्हा 9 वाजता यूट्यूबला क्लास आहे, पुन्हा परवा सकाळी 6ला आपला ऑफलाईनचा क्लास आहे. जीवन सहज माणसाचं मोठं होत नाही. एक दिवस सुखाची झोपण्यासाठी कित्येक रात्र जागाव्या लागतात, त्याच्याशिवाय माणसाच्या नशिबात प्रगती नाही. आज लोकांना लय काही दिसल, पण त्या मागचा इतिहासही पाहणं गरजेचं असतो. म्हणून विनंती एकच आहे, पोरो काही करा, मेहनत करा, क्योंकि जिंदगी में जो भी करना है सही वक्त पे हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है मेरे दोस्त. मी DRCT ला लागलो नाही, पण मी फॉरेस्ट मध्ये नोकरी केली. 4-5 वर्ष नोकरी करताना एक स्वप्न होतं शिक्षक व्हायचं. मी जिल्हा परिषदेच्या DRCT साठी प्रयत्न केला, 6 मार्काने निकाल गेला. आज तुम्ही भाग्यवान आहेत की IT क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायला भेटायले आहे ना. 10वी-12वीच्या बेसवर तुम्हाला 30,000 रुपये किंवा 40,000 रुपये, 50,000 रुपये, लाख रुपयापर्यंत कमवण्याची संधी मिळाली आहे. मी 2 वर्ष ज्या क्लासला 1800 रुपये महिन्यानं कामाला होतो, ज्या क्लासच्या चटाया मी साफ करायचो, फळा साफ करायचो, ज्या ठिकाणी शिक्षकांना मी पाणी आणून द्यायचो, त्याच क्लासचा सध्या मी मालक आहे, त्याच क्लासचा मी संचालक आहे. त्याच क्लासचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलं. याचा अर्थ एकच होतो, काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. एक तर नाव करा, त्यानं काम होईल, नाही तर काम करा, कामानं नाव होईल. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी. एकदा टाळ्या होत्या आपल्या मायबापांना तुमच्यासाठी पाहिलेल्या स्वप्नासाठी.